एक दिवस तो जेव्हा आई वडिलांची सेवा, इतका प्रसिद्ध होतो आई वडिलांची, कारण त्याला आई वडिलांशिवाय काही दिसत नाही. ते झोपी गेल्यावर हा खाणार थोडस, त्यांची रात्रभर पाय दाबणार, एवढं नाव होतं की पुंडलिक नावाचा आई वडिलांची सेवा करणारा भक्त आहे. ते एक दिवस विठ्ठल त्याला भेटायला येतात आणि विठ्ठल दारात दिसतं, पण हा जेव्हा पाय दाबत असतो आणि आईला डोळा लागायला लागला असतो, त्याला वाटतं की जर मी आता उठली तर आईची झोप मोडेल, म्हणून तो एक वीट घेतो, ही तर कथा सगळ्यांना माहिती, दारात फेकतो आणि विठ्ठलाला म्हणतो की तू तिथे उभा राहा. खरं विठ्ठल नसतो, तो श्रीकृष्ण असतात. ते श्रीकृष्णाला म्हणतात की तू इथं उभं राहा, आणि तो आई वडिलांची सेवा करतो आणि थोड्या वेळाने श्रीकृष्णाकडे जातो. श्रीकृष्णालाही आनंद वाटतो की एवढा गुणी मुलगा आहे की आई वडिलांची सेवा केली आहे. बघा, सगळ्या तीर्थक्षेत्रांचं पुण्य कुठे मिळत असेल तर आई वडिलांच्या चरणामध्ये. मी तर म्हणे घरी गावी गेल्यावर त्यांचे आई वडील आहे ना, पायावर थोडं पाणी घ्या आणि तीर्थ घ्या. त्याच्यासारखं पुण्य हजारो तीर्थक्षेत्र करा, हजारो नद्यांमध्ये स्नान करा, आणि आई वडिलांचं हे युट्यूबवर पण जाणार आहे. मनापासून मी नेहमी म्हणतो, आमच्या सासूबाई 1.5 वर्षापूर्वी केल्या असतात, तेव्हा आपल्याला आहे गावाला सासूबाई आहे, सासरे इकडे, आई वडील सगळे आहे, पण जेव्हा ते माणूस जात ना तेव्हा त्याची किंमत कळते. ते आहे ठीक आहे, एवढं काय वाटत नाही आपल्याला, पण जेव्हा रिकामे होते ना ती जागा, तेव्हा कळतं की आपली आई म्हणून, आपल्या डोक्यावर आपली सासू म्हणून कोणीतरी होतं, आम्ही गावीच जात नाही, जाणार कुठे, अशी अवस्था होते. पूर्वी कसं आहे, सासूबाई त्यांना भेटायला जायचं, गावी जाणंच बंद झालेलं. आम्ही ज्यांचे आहे, मी आता सांगितलं ना, तीर्थ घ्या तुम्ही, त्यांच्या वर्षात ना एकदा त्यांचे पाय धुवा. आपण दिवाळीला नाही का नवऱ्याच्या पायाचं तीर्थ घेतो ना, तर जन्म दिलेला आहे, हे अंगात जे रक्त वाहत आहे ना ते आई वडिलांचं, तर ते तीर्थ घ्या. आणि त्याच्यासारखं म्हणजे कुठे आयुष्यात पश्चाताप होणार नाही की मी माझ्या आई वडिलांची, मुलीच्या जातीला एवढी सेवा करता येत नाही, पण कधीतरी आली तर दोघांना बसवा, छान त्यांच्या अंगावर एक कपडा टाका, आईला एक साडी घ्या, त्यांचे पाय धुवा, त्यांची आरती ओवाळा. अशी टपटप 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 रडायला लागतील. ते म्हणतील कुठल्या जन्मी मी पुण्य केलं होतं आणि अशी मुलगी माझ्या पोटी. नक्की ज्यांचे आई वडील आहे, जे आहेत, सासू सासरे सुद्धा, आई वडील म्हणजे आपले आई वडील नाही, आपण नशिबान असतो की आपल्याला 2 वडील असतात आणि 2 आई असतात. ही पुण्याई करा, ही जेव्हा करणार आहे ना तर स्वामी धामच तुमच्याकडे येणार आहे. तर ते श्रीकृष्णाला आनंद होतो आणि मग ते म्हणतात मी प्रसन्न झालो तुझ्यावर, तू एवढी आई वडिलांची सेवा करतो, तुला काय पाहिजे. तो म्हणतो मला काही नको, युगे आणि युगे तुम्ही ह्या विटेवर उभं राहा आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या. आरतीमध्ये काय वाक्य आहे, 28 युगे, द्वापर युगामध्ये विठ्ठलाचं जी ते प्राकट्य झालेलं आहे, तेव्हापासून 28 युगे ही जी पंढरपूरची भूमी आहे ना, ती काय आहे, जेव्हा पृथ्वीचा मध्य जो आहे ना तो पंढरपूर आहे. एवढे नशिबान की आपण ते महाराष्ट्रामध्ये राहतो. आता हा कृष्ण तिथे का आला होता याला भेटायला, कुठे त्याने ऐकलं होतं का की अशा अशा मुलाला मला भेटायला जायचंय, तर तसं नव्हतं. एकदा काय झालं ना, श्रीकृष्णाला राधाची खूप आठवण यायला लागली. ती तोपर्यंत मरून गेली होती, म्हणजे तिचा देह टांगला होता. त्याला असं वाटायचं की एवढी म्हणजे राधा आणि कृष्णाचं नातं आपल्याला सगळ्यांना माहिती, पण तो एवढी त्याच्याकडे माया होती ना, तो काय करतो ना, तिची एक मूर्तीने तिला प्रकट करतो, भले ती शरीराने तशी जिवंत नव्हती, पण तिला प्रकट करतो, ती बाजूला बसते. आणि रुक्मिणी जी कृष्णाची बायको असते ना, ती काही कारणाने त्याच्या महालात येते आणि ती बघते श्रीकृष्णाच्या बाजूला राधा आहे. एका स्त्रीला आपल्या पुरुषाच्या बाजूला बसल्यानंतर कोणी बसलं असेल तर डोक्याचे कशा कपाळात आढळ्या जातात म्हणतो ना आपण, तर ती राधाला बघते आणि तिला खूप वाईट वाटतं. तिला वाईट कसलं वाटतं माहिती का, मी कृष्णावर एवढं प्रेम करू शकले नाही कारण की कृष्णाला राधाची आठवण आली, म्हणून ती निघून जाते. आणि रुक्मिणी ही आपल्या महाराष्ट्रातली, विदर्भातली भीष्म म्हणून एक राजा आहे त्याची कन्या आहे. ती माहेरी, दुसऱ्याला आपण कुठे जातो ना माहेरच असतं आपलं, तर ती रुसून ह्या ज्या अरण्यामध्ये येते, ती त्या अरण्याचं नाव मी फक्त थोडस चुकते, दिंडीर अरण्य आहे, त्या अरण्यामध्ये ती येते. आता कृष्णाला जाणवतं की रुक्मिणी रागवून निघाली, मग तो काय करतो, जे गोप असतात ना त्यांना सगळ्यांना गोकुळात सोडतो आणि सगळीकडे रुक्मिणीला शोधत असतो. गोवर्धन पर्वतावर जातो, गोकुळात जातो, सगळीकडे कुठे आहे कुठे आहे. त्याला नंतर कळतं की जाऊन जाऊन कुठे गेली असणारी, ही माहेरी गेली. म्हणून आपण पंढरपूरला जातो बघा, कृष्ण पुढे आहे, विठ्ठल पुढे आहे आणि ती रागवून आलेली आहे ना, म्हणून ती आणि एका मंदिरात नाहीये विठ्ठल रुक्माई, तर ती रागवून आलेली आहे, तर तिथे जातो. तुम्हाला गोष्टी कळतायत ना, जो तर ती आई वडिलांकडे रागवून आली असते, श्रीकृष्ण तिथे जातात आणि तिला मनवतात आणि ती म्हणते.
स्त्रीचं हृदय एवढं हे असतं, ती फक्त वाटच बघत असते कधी आले, अजून कसे मनवायला आले नाही, तिला काही माहिती राहण्यामध्ये इंटरेस्ट नसतो, वाटच बघत असते. आणि ते येतात आणि तिला मनवतात. आणि मग ते दोघं ह्या विठ्ठलाला भेटायला, सॉरी, पुंडरिकाला भेटायला आलेले असतात. आणि मग ती वीट त्यांनी दिलेली आहे. आणि तेव्हा विठ्ठलाने सांगितलंय, कमरेवर हात ठेवलेले आहे, आणि जो माझी भक्ती करेल, जो माझी चरण सेवा करेल ना, तर हा जो भवसागर आहे संसाराचा, हा त्यांना फक्त कमरे एवढाच राहील. कमरे एवढ्या पाण्यात आपण बुडतो का? नाही बुडत. म्हणजे तुम्हाला हा बुडणार नाही, मी तुम्हाला ह्या भवसागरामध्ये, म्हणून बघा आपला महाराष्ट्र जो आहे, सगळे वारकरी संप्रदायातले विठ्ठल प्रत्येकाच्या गळ्यात तुळशी माळ आहे. त्यामुळे आपण विठ्ठलाला का बोलतो? कारण की तो आपल्याला ह्या भवसागरामध्ये बुडू देत नाही. आता हा पुंडरीक कोण होता? हा पुंडरीक भक्त जो होता ना, हा मुचकुंद नावाचा एक राजा होता. आणि एकदा देवांचं खूप, तुम्हाला वाटेल खूप गोष्टी पण नाही, नंतर शेवटी तुम्हाला कळेल की मुचकुंद राजा तो आहे ना, एकदा युद्ध चालू होतं आणि तो देवांच्या बाजूने लढत होता. तरी देवाला खूप मदत केली. कृष्णाला खूप आनंद झाला की तू सगळ्या देवांसाठी एवढा लढला. सगळे युद्ध झाल्यावर कृष्ण म्हणे तुला काय पाहिजे? तो म्हणे मला काहीच नको, मला फक्त झोपू द्या, मला इतकी झोप आली, मी इतके दिवस लढत होतो. ते युद्ध काही 1-2 तासाचं नव्हतं, त्यांचं वर्षानुवर्ष यांचं युद्ध चालायचं, आणि मी एवढं थकलोय की मला आता झोपू द्या. फक्त मी जर उठलो, म्हणजे मला कोणी जर उठवलं तर माझ्या नजरेने तो भस्म होईल, असं मला वर द्या. श्रीकृष्ण म्हणतो ठीक आहे, तू झोप, तुला कोणी त्रास दिला आणि तू दृष्टी उघडली तर तुझ्या समोरची व्यक्ती भस्म होईल. एक जरासंग नावाचा राक्षस होता, तो कृष्णाला मारायला धावत होता. कृष्ण चालत होता आणि तो धावत होता. एवढा कृष्ण म्हणजे मोठा होता, तो राक्षस त्याच्या मागे पळतोय, कृष्ण चालतोय. कृष्ण काय करतो? हा मुचकुंद जिथे झोपलेला आहे ना, त्या गुहेमध्ये जातो. ह्या जरासंग राक्षसाला काय वाटतं? कृष्ण मला घाबरला आणि ह्या गुहेमध्ये घुसला. तिथे गेल्यावर कृष्ण काय करतो? आपल्या पाठीवरची जी शाल आहे या मुचकुंदाच्या अंगावर टाकतो आणि स्वतः लपून बसतो. तो जरासंग तो राक्षस आहे, तो आतमध्ये येतो रागारागात, आणि तो बघतो की जी शाल होती कृष्ण, ज्या रंगाची शाल, ती शाल तर इथे आहे, म्हणजे कृष्ण मला लपून इथे झोपून बसलाय. तो जोरात ती शाल ओढतो आणि लात मारतो. लात मारल्या जो हा मुचकुंद असतो राजा, त्याची झोप मोडते आणि त्याचे डोळे उघडतात, आणि डोळे उघडल्या हा जरासंग, की जो सगळ्यांना त्रास देत होता, तो राजा तिथे भस्म होतो. श्रीकृष्ण प्रसन्न होतो आणि तो म्हणतो की तुला काय पाहिजे? तर तो म्हणे तू असाच मला दर्शन देत राहा. तेव्हा कृष्ण म्हणतो की ह्या जन्मात मी देणार नाही, पण पुढच्या जन्मात मी तुला भेटायला येईल आणि असाच विटेवर उभा राहील आणि तुला दर्शन देईल. हा मुचकुंद राजा हा पुढच्या जन्मातला पुंडरीक आहे आणि श्रीकृष्ण विठ्ठल होणार.